मित्रहो, 2024च्या लोकसभा निवडणुकांच्या घोषणेला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि नरेंद्र मोदी यांना जर हॅट्रिक करायची असेल तर महाराष्ट्राशिवाय पर्याय नाही असं चित्र आता मोदी आणि शहा यांच्या भाजपसमोर स्पष्ट झालेलं आहे। पण महाराष्ट्रामध्ये जो जागांचा तिढा आणि जे दोन पक्ष फोडून भाजपने जी काय आपली युती बनवलेली आहे ती म्हणजे उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष फोडून एकनाथ शिंदेंना बाजूला काढत आणि शरद पवारांचा पक्ष फोडून अजित पवारांना बाजूला काढत जे काही भाजपने केलं त्यामुळे त्यांना असं वाटलं होतं की महाराष्ट्रात एकतर महाविकास आघाडी तुटेल आणि आपलं सगळं नीट होईल, पण असं काही होताना दिसत नाहीये आणि त्यामुळे आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच केसाने गळा कापायचा अशा पद्धतीची रणनीती सुरू झालेली आहे। याला फक्त केसाने गळा कापणारेच जबाबदार आहेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यशैली पण जबाबदार आहे? अजितदादा यांना निष्प्रभ करणं यासाठी अजितदादांची शक्ती किंवा जी कमी झालेली शक्ती हीच कारणीभूत आहे की अजितदादांची एकूणच कार्यशैली पण कारणीभूत आहे? हेच मी आपल्याला या व्हिडिओमधून समजावून सांगणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, अवघ्या काही तासांमध्ये 2024च्या लोकसभा निवडणुकांची घोषणा होईल। भाजप हॅट्रिक करण्यासाठी अक्षरशः वेडापिसा झालेला आहे। महाराष्ट्रातून ज्या पद्धतीचा विरोध भाजपला होतोय ते पाहिल्यानंतर आता भाजपला महाराष्ट्राचा पेपर हा गणिताचा पेपर असल्यासारखा सोडवायचा आहे। पण गंमत अशी झालेली आहे की ज्या दोन नेत्यांना किंवा ज्या दोन पक्षांना भाजपने समोर तोडत फोडत आपल्या बरोबर घेतलेलं आहे, त्याच दोन नेत्यांचा आता एकतर जितका म्हणावा तितका प्रभाव होताना दिसत नाहीये किंवा त्यांच्या प्रभावाबद्दल भाजप काहीशी साशंक आहे। आणि त्यामुळे आता झालंय काय की त्यामुळे आता अजित पवारांपेक्षा कैक पटीनं जास्त ताकद असणाऱ्या एकनाथ शिंदे यांचाच केसाने गळा कापण्याचा कार्यक्रम भाजपने सुरू केलेला आहे। तो काय आहे तर गेल्या वेळेला भाजप आणि शिवसेना एकत्र असताना म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये ज्या जागा लढवलेल्या होत्या शिवसेनेनं त्या 22 होत्या, त्यापैकी 18 जिंकून आलेल्या होत्या आणि या 18 जिंकलेल्या जागांपैकी 13 जण हे खासदार एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले। पण आता त्याच्यात बघा, एकनाथ शिंदेंबरोबर खासदार गेले, आमदार गेले हे जरी खरं असलं तरी एकनाथ शिंदेंची जी गल्लत झालेली आहे त्या गल्लतीमुळे भाजपने त्यांना हरसंभव त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे। पण तो का केलेला आहे याचं कारण पण आपण समजून घेतलं पाहिजे। तो एवढ्यासाठीच केलेला आहे की भाजपला महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आणि आतापर्यंत या लोकसभेसाठी महाराष्ट्रात 8 वेळा भाजपने सर्वे केला आणि जसं एक दोन कुटुंबांमधलं लग्न जमवताना सोयरीक पाहुणे नातेसंबंध हे पाहिलं जातं, अगदी आत्ता राजकारणात सुद्धा भाजपचं तसंच झालेलं आहे। आपल्या बरोबर असलेले किंवा आपल्याशी सोयरीक करणारे लोक कुठे उडबस करतायत, कोणाकडून सर्वे करून घेतायत, कोणाच्या यंत्रणांवर विश्वास ठेवतायत हे देखील बारकाईनं पाहिलं जातंय। जेव्हा भाजपने 8 वेळा सर्वे केलेला आहे प्रतितयश संस्थांकडून मान्यवरांकडून, त्याच वेळेला एकनाथ शिंदेंचा सर्वेबद्दलचा जो गोंधळ सुरू आहे आणि तिथली माणसं किंवा त्यांच्याकडे असलेले जे इनपुट आहे हे कुठेही अमित शहा आणि JP नड्डा यांच्या सर्वे बरोबर मॅच होत नाहीये, ही सगळ्यात मोठी अडचण आहे। आणि जसं आपली सोयरीक करताना जर समोरची मंडळी तितकी मानाची नसतील किंवा तितकी प्रतितयश नसतील तर त्यांना मान सन्मान दिला जात नाही। हे आपण आपल्या कुटुंबातही पाहिले, राजकारणातही तसंच होते। नड्डा शहा मोदी हे एकनाथ शिंदे यांच्या सर्वेला कवडीची किंमत देत नाहीयेत असं आता स्पष्ट झालंय, कारण त्या सर्वेमध्ये तितकासा दम नाहीये। तर काय आहे बघा, 13 लोक जे एकनाथ शिंदेंबरोबर गेले त्या 13 पैकी 5 लोक ही धोक्यात आहेत किंवा त्यांच्या जागा पडतील असा सर्वे हा 8च्या 8 ठिकाणी भाजपला मिळतोय।
पण एकनाथ शिंदे काय म्हणतायत किंवा त्यांचा शिवसेना पक्ष काय म्हणतोय की ज्या आमच्या जागा आहेत त्या आम्हाला लढवू द्या. पण अमित शहा, मोदी, JP नड्डा, बावनकुळे यांचं म्हणणं असं आहे की या जागा जर पडल्या तर तो जो तोटा होईल तो युतीचा तोटा होईल. या जागा कोणत्या आहेत तर या जागा आहेत 5 जागा. एक पहिली जागा ठाण्याची, राजन विचारे जिथून शिवसेनेचे खासदार आहेत. दुसरी जागा कुठली आहे नाशिकची जिथे हेमंत गोडसे आहेत. तिसरी जागा कुठली आहे तर ती आहे बुलढाण्याच्या प्रतापराव जाधवांची. चौथी जागा कोणती आहे तर ती कोल्हापूरच्या संजय मंडलिकांची. आणि 5वी जागा आहे हातकणंगलेची धैर्यशील माने यांची, तेही शिवसेनेची. या 5ही जागा धोक्यात आहेत, 5ही उमेदवार पडू शकतात असं भाजपचा सर्व्हे म्हणतो. त्यावर एकनाथ शिंदेंचं उत्तर तर्कशुद्ध असायला हवं किंवा त्यांच्याकडे तितका कसदार उमेदवार असायला हवा. आता गोची बघा, एकनाथ शिंदेंवर भरोसा ठेवून ही सगळी मंडळी ज्या वेळेला तिथे गेली एकनाथ शिंदेंबरोबर, तेव्हा त्यांना असं वाटत होतं की आपल्याला पुढच्या वेळेला उमेदवारी मिळेल. पण पडणाऱ्या उमेदवाराला तिकीट देणं हे काही भाजपच्या आत्ता डोक्याच्या आजूबाजूला येऊ शकत नाही. आणि त्यामुळे पडणाऱ्या उमेदवाराचा विचारच करायचा नाही असं ठरवलेलं आहे. हीच गोष्ट अजितदादांची. अजितदादांकडे तर म्हणजे जेव्हा संयुक्त राष्ट्रवादी होती त्यावेळेला त्यांचे 4च खासदार होते. या 4 पैकी एकमेव खासदार हे अजितदादांबरोबर गेले ते आहेत रायगडचे सुनील तटकरे. पण आत्ता अजितदादांनी ज्या जागा मागितलेल्या आहेत किंवा त्यांना ज्या जागांसाठी ऑफर करण्यात आलेली आहे त्या काय आहेत तर बारामतीची जागा मिळेल अजितदादांना जिथे सुप्रिया सुळे आहेत. त्यानंतर अजितदादांना जी दुसरी जागा मिळेल ती सातारा किंवा मावळमधली, म्हणजे साताऱ्यामध्ये श्रीनिवास पाटील आहेत आणि मावळमध्ये श्रीरंग बारणे आहेत, ते ही जागा मिळेल. आता तिसरी जागा जी आहे ती शिरूरची जिथे अमोल कोल्हे आहेत आणि परभणीच्या जागेवर बंडू जाधव आहेत जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे. तर या ज्या 4 जागा आहेत या 4 जागांवर अजितदादांची बोलवण केली जाईल. आता हे सगळं होत असताना ठाण्यासारखा मतदारसंघ जर एकनाथ शिंदेंकडून गेला किंवा तिथे जर समजा भाजपने उमेदवार दिला तर मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतेपदावर किंवा मुख्य नेतेपदावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं आणि त्यामुळे ते त्यांना ऐकायचं नाहीये. पण एकनाथ शिंदे यांचा केसाने गळा कोण कापतंय तर एकनाथ शिंदे यांचा केसाने गळा कापणारा भाजपचा म्हणजे राज्य भाजपमधला एक OBC नेता आहे. त्याला एकनाथ शिंदे यांची ताकद क्षीण करायची आहे. कारण 2029ची निवडणूक आणि 2029चं राजकारण बघत जसं मोदी आणि शहा काम करतायत तसंच हा OBC नेता देखील काम करतोय. आणि त्याच्या जोडीला कोण आहे तर त्याच्या जोडीला कोकण किनारपट्टीमध्ये प्रभावशाली असलेला एक तरुण नेता आहे की ज्याची लोकसभेसाठी चर्चा सुरू आहे. त्याला लोकसभेमध्ये स्वारस्य नाही आहे पण तो एक पर्याय म्हणून किंवा B प्लॅन म्हणून भाजप त्याला या कोकण किनारपट्टीवरच्या नेत्याला आणि मुंबईच्या जवळ असलेल्या MMRDA क्षेत्रातल्या या नेत्याकडे पाहते. या नेत्याचं आणि एकनाथ शिंदे यांच्या चिरंजीवांचं फारसं सख्य नाहीये. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना त्रास देण्यासाठी किंवा त्यांच्याबद्दलचं भलं बुरं नेतृत्वापर्यंत पोहोचवून एकनाथ शिंदे यांचा केसाने गळा कापण्यासाठी हे 2 नेते तयार झालेले आहेत. अर्थात हे 2 नेते जरी तयार असले तरी त्यांच्या मागचा राज्यातला अदृश्य नेता कोण आहे याचा थांगपत्ता मुख्यमंत्रीपदी असल्यामुळे एकनाथ शिंदेंना लागलेला असेलच. पण हे सगळं करत असताना एकनाथ शिंदे स्वतःही कमी पडतायत हे आता आपल्याला मान्य करावं लागेल. याचं कारण काय तर एकनाथ शिंदे हे वेगवेगळ्या कार्यक्रमांचं उद्घाटन करण्यासाठी सतत राज्यभर फिरतायत. जे काही त्यांची थिंक टँक असेल तिला ते पुरेसा वेळ देत नाही आहेत आणि जी थिंक टँक काम करते ती थिंक टँक म्हणजे कर्जतच्या टेकड्यांसारखी आहे. ज्या वेळेला भाजप कळसुबाई आणि एव्हरेस्ट शिखर याच्याबद्दल चर्चा करतोय त्यावेळेला एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना कर्जतच्या टेकड्यांमध्ये किंवा माथेरानच्या नेरळच्या टेकड्यांवर रमलेली आपल्याला दिसते. आणि असं असताना भाजपसारख्या पक्षाबरोबर जर एकनाथ शिंदे मुकाबला करू शकले नाहीत मग त्यांची थिंक टँक असेल, निवडणूक यंत्रणा असेल किंवा निवडणुकीचे उमेदवार असेल तर मात्र 6 महिन्यानंतर ज्या विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत त्या एकनाथ शिंदेंना याच्यापेक्षा जीवघेण्या असतील. आता याचं कारण काय तर आत्ताच जर 13 पैकी 5 जागा जाऊन 8च जागा जर एकनाथ शिंदेंसाठी शिल्लक राहिल्या तर हे 5 लोकसभेचे उमेदवार म्हणजे 30 आमदार एकनाथ शिंदेंनी आत्ताच गमावलेत.
अजितदादांची ताकदही क्षीण करण्याचा प्रयत्न केला जातोय। आणि असं असताना बरं याला तर्क देत आहे भाजप काय म्हणतंय की जर निवडून येणार असतील तर जागा घ्या, पण निवडून येणार नसतील तर शांत बसा। आणि या शांत बसण्याच्या प्रक्रियेमध्येच पवार आणि शिंदे या दोघांचंही नुकसान होऊ शकते। आणि त्यामुळेच आता मुख्यमंत्र्यांना वेळीच जागा होऊन आपला केसाने गळा कोण कापतंय की आपणच स्वतः आत्मघात करतोय याचा शोध घ्यावा लागेल। ते प्रचंड स्कॉलर आहेत, जर ते स्कॉलर नसते तर एवढं मोठं महासत्तांतर ते करू शकले नसते। पण स्कॉलर मुलाने सुद्धा अभ्यासाला बसण्याची गरज असते, हेच थोडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजून घ्यायला हवं। आपल्याला काय वाटतंय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न जे दोन राज्य भाजपमधले नेते करतायत त्याच्या मागचा अदृश्य नेता कोण असू शकतं? एकनाथ शिंदे राज्यभरात फिरतायत, भ्रमंती करतायत, विकास कामांची उद्घाटनं करतायत, त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांचं पक्षाकडे आणि संघटनेकडे दुर्लक्ष होतंय का? त्यांना सपोर्ट करणारी जी सपोर्ट सिस्टीम आहे ती खूपच कुचकामी आहे का? शिंदे आणि पवार हे भाजपच्या डायनासोर सारख्या यंत्रणेचा मुकाबला करू शकतात का? एकूणच आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा। आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात मित्रांनो, त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद। असेच काही स्पष्ट, बिनधास्त आणि अचूक व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा। आपण जे दिवसेंदिवस आमच्यावरचं प्रेम दाखवताय त्याबद्दल आम्ही थोडंसं मोहरून गेलेलो आहोत, पण असंच प्रेम आपण दिवसागणिक आमच्यावर दाखवत चला। आपण दाखवलेल्या प्रेमाला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही, इतकाच विश्वास देतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद।